महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणारं कोयना धरण, या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या परिसरात आपण सध्या आहोत। आपण माझ्या मागे पाहू शकता, या ठिकाणी आपण सध्या बामनोली गावच्या कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या शेजारी असणाऱ्या परिसरात आहोत। या ठिकाणी संपूर्ण जे कोयना धरण आहे ते पाहतोय आपण। नवराष्ट्र मराठीच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी संपूर्ण जे कोयना धरणाचा परिसर आहे तो या ठिकाणी डोंगर सारखा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कोयना धरणाची पाणी पातळी आहे ती एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मोठमोठे दगड धोंडे असतील किंवा एक कोयना धरणाच्या बॅक वॉटरला डोंगराचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे कोयना धरण संपूर्ण आहे ते 105 TMC आहे, परंतु आता सध्याचा जो पाणीसाठा आहे तो 50 ते 55% उपलब्ध पाणीसाठा या ठिकाणी पाहायला मिळतोय। या कोयना धरण परिसराच्या लगत असणाऱ्या गाव असतील, या गावांना या ठिकाणच्या जलपर्यटनामधूनच संपूर्ण जो उदरनिर्वाह आहे तो करावा लागत असतो। या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या ठिकाणी जे पाणीसाठा आहे तो कमी झाल्यामुळे या ठिकाणचे जलपर्यटन असेल किंवा जे व्यावसायिक असेल, ग्रामस्थ असतील, यांना याचा फटका सोसावा लागणार आहे। अजून तर संपूर्ण कडक उन्हाळा असणारा मे महिना, हा मे महिना येणे बाकी आहे। एकूणच या संपूर्ण मे महिन्यामध्ये या कोयना धरणाची कशी अवस्था होते तेच पाहावं लागणार आहे। ओमकार सोनाली, नवराष्ट्र मराठी, कोयना धरण, सातारा। मी या बामनोली गावचा रहिवासी आहे। माझं नाव सदाभाऊ शिंदकर बामनोली। आता सध्या पाणी पातळी पूर्णपणे गाठलेली आहे आणि पाणी पातळी गाठल्यामुळं पर्यटकांची आवक कमी झालेली आहे। त्यातले त्यात पर्यटक बोटिंग करण्या इतपत पाणी आहे, तर पर्यटकांनी येऊन इथं बोटिंगचा आनंद घ्यावा। आणि परिस्थिती अशी झालेली आहे की पर्यटक येत नाहीत, त्यामुळं इथले व्यावसायिक ठप्प झालेले आहेत। तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की पर्यटकांनी येऊन बोटिंग करावं। बोटिंग झाली तर आमचे व्यवसाय चालतील। बाकी पाणी पातळी कमीत कमी म्हणजे 25% 30% तरी ठेवावी शासनाने।